तुमच्या आमच्यासारखंच एक घर, गाणारं पळणारं कोडी सोडवणारं. तरी देखील ह्या घरात काहीतरी चुकतंय. कळत असते ते सर्वांनाच, स्वतःला, मित्रमैत्रिणींना. प्रश्न असतो तो पाऊल उचलण्याचा. कोणी, कधी आणि कसं. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना. वा, अक्षिता, हे गाणं तू बाबाकडे शिकून घे. अगदी गोड गाणं आहे. आयडिया, हे आपण उद्याच बसूया. बाय द वे, तू काय ठरवलं शेवटी? कशाचं? चष्मा. तू ऑनलाईन घेणार आहेस का दुकानात जाणार आहेस? ऑनलाईन. अगं, माझ्याकडे $10 कुपन आहे, दुकानात जा ना. किती रे मागे लागतोस? $10 साठी एवढं? अरे एवढं म्हणजे काय? पैसे काय झाडाला लागतात काय? मिळतात फुकट तर कशाला सोडायचे? काय रे होणार आहे तुझे एवढं $10? कमवायची अक्कल नाही आणि शिकवत आहेत तू आईला म्हणतोयस की मला? दोघींना. आई कमवते बरं, आणि मी पण कमवेन. मग तेव्हा कळेल पैशाची किंमत. मग आईचं नाव का घेतलंस? ए, उगीच डोळे वटारून बघू नको माझ्याकडे. असं बघितल्याने मी काय घाबरणार आहे असं वाटलं का काय तुला? अरे काय उगाच काहीतरी बोलतोस? तुझ्यामुळे होतं असं. आता मी काय केलं? बाबा काही बोलतो आणि तू ऐकून घेतेस. अक्षिता, अक्षिता, थांब. ही आईशी बोलायची पद्धत झाली. आणि तू बोलतोस ते? अक्षिता, थांब. अक्षिता, बघा. कोण आहे गं? बरंच का बोलतोस बरं का? नाही का लहान आहे का आता? नाही तिला आवाज म्हणून काढून बोलतोस ते. मला पण नाही आवडत. लहानपणा शिकवणं बंद करा. सगळं आयतं मिळालं की सुचतंय दुसऱ्यांना शिकवणं. काय थंडी आहे बापरे. अक्षिता काय म्हणते? अगं मस्त, आता मैत्रिणी बरोबर बर्थडे पार्टीला गेली. मस्त मस्त. हे बाकी तुमच्या पोरी कुठे आहेत? एक बसली आहे वरती अभ्यासाला आणि दुसरी गेली आहे मैत्रिणी बरोबर. म्हणलं निवांत आपण बसूया. आपल्या मध्ये नाही आनंद. अगदी बरोबर आहे. बघ मी पण ना एक काहीतरी खायला घेऊन हो, येते. चालेल. विक्रम, एक गाणं होऊ देत बघा. हो, एक मराठी गाणं म्हणून ए, पण मग मराठी असं तुम्ही एक कडवं म्हणणार हो, अक्कल चालेल. नाही. ओके. हे बघ. दूर दूर न भापार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर न भापार डोंगराच्या माथ्यावर, निळे निळे गार गार पावसाचे घरदार, सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर, सर सर सर, सरीवर सर. वा, क्या बात क्या आहे. बात आहे. मस्त मस्त. मी आता अक्षिताच्या मागे लागलीये की विक्रमकडे गाणं शिक म्हणून. मराठी का? आता बघू सांगितलंय. ए, विनय गेला का रे परत? कोण विनय? अरे तुझी शेजारी राहायचं नाही का? हा, तो आता तो तुझा मित्र आहे, मी ओळखते त्याला. अरे तो गेला परत गेल्याच महिन्यात. ट्रम्प महाराज रोज नवीन नियम आणतात. काय करेल? जाऊ देत ना, आपल्याला काय फरक पडतोय? म्हणजे काय? अरे पण तेव्हा आपण काही मदत करणार होतो का? आणि तू लेखा काय विचारलंस तरी का मदत हवी आहे का म्हणून? कशाला? अरे कशाला काय? हे ना आपलं देशी लोकांचा हा प्रॉब्लेमच आहे. ते म्हणजे आपलं झालं की झालं, बाकीचे गेले. अरे पण तू काय एवढं भडकतोयस? अरे भडकू नको तर काय, जिथे जाऊ तिथे एवढंच ऐकतोय की ट्रम्पनी हे केलं, ट्रम्पनी ते केलं. अरे आपण म्हणजे तुम्ही लोकांनी त्याला मतं दिली आहेत आणि त्यामुळे तो निवडून आलाय. आता भोगा आपल्या कर्माची फळं. एक मिनिट, आम्ही त्याला मत दिलंय हे तू गृहीत धरूच नकोस. निर्णय ठीक आहे त्याचे. डोंबर. अरे त्याची राबवण्याची पद्धत चुकते एवढंच. अरे निर्णय काय आणि राबवण्याची पद्धत काय, सगळं वाट लावली आहे त्यांनी. हे म्हणजे ना स्वतःच्या अंगाशी येत नाही तोवर सगळं छान आहे, तोवर तुम्ही आनंदात आहात. पण राजकारणात विषय सोडून दे. अरे मला पण दोन मूर्खांची बोलायचंच नाही. विक्रम, तू नको सुरू करू विक्रम, हे कर विक्रम ते कर, माझं मला कळतं. बिंडोक कुठली? अरे विक्रम, अशाने तुझी बायको तुला सोडून देईल. ए बाबा, मी माझं बघतो, तू गप्प बस, कळलं? ए, गप्पा बसा सगळे. विक्रम, तू आता अजिबात काही बोलू नकोस. ऐका, मी निघतो इथे, मला बोलायचंय नाही, थांबायचंय नाही. विक्रम,
लक्ष नाहीये. आहे ग. चिडतेस काय? नाही ग चिडलेले मी. बोल. काल मावशीकडे मजा आली का? कसलं काय ग, नेहमीचाच तमाशा. बाबा काय केलं? आम्ही काल नीता मावशीकडे गेलो मज्जा म्हणून. कसलं काय, अमोल काकाने काहीतरी ट्रम्पवरनं विषय काढला. बाबाला राग आला, झालं. तू गप्प बसतेस म्हणून बाबाचं फावतं. नाही ग, राग आला की तोल जातो ग त्याचा. एरवी बघ बरं किती प्रेमाने तुला गाणं शिकवतो की नाही. आणि माझ्यावर चिडतो तेव्हा? तू कुठे गप्प बसतेस? तुमची जुमते तेवढं पुरे की माझी भर कशाला. आई, तो हातात असेल ते फेकायला जातो. नशीब कधी लागलं नाही. तू बोल, विरोध कर, मी करते तसा. मला नाही जमणार अक्षिता. मग थेरपी घ्यायला लाव. हे काय नवीन तुझं? म्हणजे थेरपीची गरज आहे त्याला. सायकॉलॉजिस्टकडे ने. मानसोपचार तज्ञाकडे नाही म्हणतेस? हो, मी सांगितलेलं त्याला. चिडला माझ्यावर. मला नाही बी जमणार असलं काहीतरी सांगायला. मग रडत राहा. अक्षिता, चुकलं माझं. पण तू गप्प राहतेस त्याचा राग येतो मला. कधीतरी कृती कर आहे. आज चांगला काटा काढणार आहे मी याचा. कुणाचा? ग सँडीचा. अरे बापरे, अरे त्यांनी तुझ्या विरुद्ध तक्रार केली होती ना. तोच त्याला ना चांगला धडा शिकवणार आहे मी आज. उगाच काहीतरी करू नको हा. मी काय करतोय ते मला कळतंय, तू मला उगीच शिकवू नको. तुला सरळ बोलताच येत नाही का रे? सारखं काय रे, अक्कल पाजळू नको, शहाणपणा करू नको, शिकवू नको. झालं तुझं सकाळी सकाळी सुरू. मी नाही सुरू केलंय, तू सुरू केलंयस. कामावर पण हेच असेल. उगाच नाही कोणी तक्रार करत. एक तर डोळे वटारून बघू नको माझ्याकडे. ती अक्षिता पण तुझ्याचकडनं शिकलीये डोळे वटारून बघायला. ते एक शब्द बोललीस ना, काय करशील तू? गळा दाबून कायमचा बंद करीन आवाज. बाबा बास. मरा तुम्ही. What is your emergency? Please. मूर्ख. अक्षिता, डोकं वगैरे फिरलं का काय तुझं? अगं, पोलीस आले म्हणजे संपलं ना सगळं. काय होईल माहितीये ना? बरं आता ते आले तर सरळ सांग चुकीचा फोन नंबर लागला म्हणून. कळतंय का? अक्षिता, मी नाही सहन करणार बाबाचं वागणं. आज केला ना ग प्रयत्न. आपण दोघे मिळून त्याला समजावून सांगू. घेईल तो थेरपी नक्की. घेशील ना?